ते शेतकऱ्यांची आत्महत्या जर झाली तर त्यांना निगेटिव्ह बॅलन्स असतानाही पैसे द्यायची व्यवस्था होती. सरकारने ऑर्डर काढली की 2024-25ला हे निगेटिव्ह बॅलन्स असताना तुम्ही पैसे ड्रॉ करू शकत नाही. सगळ्या प्रोजेक्टचे पैसे डायव्हर्ट होत आहेत. हे पोलीस वगैरे आहेत यांचे पगारही आता बंद होतील, थोड्या दिवसांनी डिले होतील. कारण इकॉनॉमीमध्ये एवढे खड्डे पाडले त्याने की महाराष्ट्राची आर्थिक अवस्था प्रचंड घोटाळ्याची, अडचणीची होणार आहे. 8 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. फायनान्स डिपार्टमेंटने आजच एक नोट लिहिली आहे की पुणे टू औरंगाबाद रस्ता करायचा, ई वे, एक्सप्रेस वे, आणि तो रस्ता करण्यासाठी 2,88,000 कोटीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येतोय. आता मागणी आहे का कुणाची? त्यामुळे मागणी नसताना तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण लोकसभेच्या आधी 6 प्रोजेक्ट्स या सरकारने केले, जाहीर केले, टेंडर काढले. 11,000 कोटीचं काम 15,000 कोटीला, 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला, आणि ठराविक लोकच टेंडर भरतात त्यांची. फार प्रोटेक्टेड याच्यात तुम्ही 2 कामं घ्या, तुम्ही 2 कामं घ्या, अशी कामं आधीच वाटतात आणि मग तेच 7-8 जण वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर भरतात. कॉम्पिटिशन अशी झालेली दाखवतात. क्रायटेरिया असा ठेवतात की ह्या 7-8 जणांच्या पेक्षा दुसरा कोणी टेंडरमध्ये भाग घेणार नाही, आणि जेवढे एस्टिमेटेड कॉस्ट आहे त्यापेक्षा 6-6, 7-7, 8-8 हजार कोटी रुपयाने तुम्ही टेंडर जास्त दराने देता. म्हणजे सायफनिंग ऑफ द मनी आहे, बाकी काय. आणि तेच पैसे इलेक्शनला वाटायचे, हे धोरण ठरवलेलं आहे यांनी. त्यामुळं पैशाने मतं विकत घेतात, ही मेंटॅलिटी सत्तेत बसणाऱ्या लोकांची आहे. लोकसभेला आम्ही बघितलं, प्रचंड पैशाचा पाऊस पडला. कुठून आले पैसे कोणीतरी विचारेल. आणि असं जर झालं तर आता भारतावर 205 लाख कोटीचं कर्ज आहे. त्यामुळे सरकारला हालचाल करता येत नाही. केंद्र सरकार योजनांचे पैसे डिले व्हायला लागलेत. सेम सिच्युएशन महाराष्ट्राची आता व्हायला लागली आहे. MMRD आता ते येऊन बसलेले सिडको बरी अवस्थेत आहे. MMRDA ही सरप्लस पैसे असणारी कंपनी, ती आता ह्याच्यात गेली आहे, म्हणजे कर्ज काढले MMRDAने. म्हाडामध्ये कर्ज काढायला लागले. सगळे ज्या स्ट्रॉंग संस्था होत्या त्या सगळ्या आज कर्जात बुडवलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारचे हे सगळे जे आर्म्स होते, जे बऱ्याच वेळेला सरकार संकटात असेल, मी फायनान्स मिनिस्टर असायचो त्यावेळी MMRDA कडून आणि म्हाडाकडून पैसे आपण घ्यायची परिस्थिती यायची. 2000ची वेळ सांगतोय, म्हणजे 24 वर्षापूर्वी. त्यामुळं सगळ्या ह्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या सगळ्या वीक करून टाकलेल्या आहेत. फायनान्शियली आपलं लिमिटेशन आहे आपले रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, कारण GST फिक्स झालेला आहे आता. त्यामुळं सरकार आर्थिकदृष्ट्या एवढे मोठे प्रोजेक्ट करू शकत नाही. प्रचंड मोठ्या घोषणा होत आहेत. आता काल कॅबिनेटने काहीतरी 1.25 लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट येणार असं जाहीर केलं. द गव्हर्नमेंट विच इज अबाउट टू गो, त्या सरकारमध्ये येऊन कोणी इन्व्हेस्टमेंट करेल का आज? ते असं आहे. 1-2 प्रोजेक्ट ठीक आहेत, येऊ शकतील, पण आता एवढ्या मोठ्या घोषणा करायच्या, कारण सरकारचीच गरज आहे. कारण बेरोजगारी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरुण पोरं आता या सरकारचं काही ऐकायला तयार नाहीत. आमची महाराष्ट्रातली महागाई प्रचंड वाढलेली आहे, सामान्य माणसं ऐकायलाच तयार नाही आहेत. महिलांच्यावरचे अत्याचार गंभीर झालेले आहेत. सामान्य लोकांना विश्वासच राहिलेला नाही या सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या हँडलिंगवर. त्यामुळे हे सगळे प्रश्न इश्यू ॲड्रेस करण्यासाठी 1.25 लाख कोटीची घोषणा काल झाली. मोठमोठे प्रोजेक्ट जाहीर करायचे, टेंडर काढायचे. मी मगाशी सांगितलं तसं हे सगळं हे प्रचंड गोंधळ आणि गैरव्यवहाराचा मार्ग अवलंबलेला आहे या लोकांनी. आणि महाराष्ट्रातल्या जनता हताशपणाने बघते, कारण यांची निर्मितीच या सरकारची ही भ्रष्ट मार्गाने झालेली आहे. 2 मराठी माणसांनी, मराठी नेत्यांनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेबांनी निर्माण केलेले 25, 40, 50 वर्ष चालवलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारमध्ये बसलेल्यांनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता हताशपणाने हे सगळे यांचे व्यवहार बघते. त्याचं प्रायश्चित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यामुळं आता 100% होईल असा माझा विश्वास आहे. सर, लाडकी बहीण हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला देखील सुरुवात झाली. अजित पवारांनी तसं कॅम्पेनिंग पण केलंय. अजित पवारांच्या या गुलाबीपणावर तुम्ही काय बोलाल? नाही, बोलावं तर लागेल, कारण अजित पवारांचं गुलाबीपण किंवा अजित पवार गुलाबी झालेत. काय आहे की एक कन्सल्टी कंपनी त्यांनी नेमलेली आहे
काहीतरी म्हणे, आता मला माहित नाही किती पैसे त्यांना दिले, पण प्रचंड मोठी रक्कम त्यांना दिलेली आहे आणि ते सांगतात तसं. मी आता अजित पवारांच्यावर आम्ही बरेच वर्ष काम केले, 25-30 वर्ष आम्ही एकत्रित आहोत. आम्ही सांगून ते कधी बदलले नाहीत, पण ते कन्सल्टन्सी आल्यानंतर त्यांनी आपल्यात बरेच बदल केलेले आहेत. त्यामुळं आम्ही पूर्वीपासून बऱ्याच सूचना करायचो, पण त्यांनी आपला स्वभाव कधी बदलला नाही. पण आता ही ती कन्सल्टन्सी कंपनी आहे, अरोरा का कोणतरी आहे, तो सांगतो तसे कपडे, तो सांगतो तसे कलर, तो सांगतो तसे कार्यक्रम, तो सांगतो तशी व्यवस्था करतात. तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण सगळ्यात मुळात काय आहे तर सरकारने आत्मविश्वास गमावलाय. त्यामुळं 300 कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि 300 कोटी रुपये योजना दूत म्हणून घरटी माणसं पाठवून प्रचार करायला देणार आहेत. महाराष्ट्रातली जनता ज्यावेळी विचारेल तू प्रचार करायला आल्या सरकारी योजनेचा, पण बेट्या तुला पगार किती, तर ते 10,000 रुपये प्रत्येकाला पगार आहे आणि त्यांनाही 6 महिन्याचंच कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तसं 3च महिन्याचं. आणि आमचं सरकार आल्यावर त्यांच्या विचारांच्या नोकऱ्या जातील, त्यामुळं आम्हाला काहीतरी वेगळं काम त्यांना द्यावं लागेल. पण सांगण्याचा मतितार्थ हा की एवढ्या घोषणा करून देखील आत्मविश्वास नसल्यामुळं जाहिराती 300 कोटी. तुमच्या चॅनेलवर आता जाहिराती सुरू होतील आता थोड्या दिवसांनी, झाल्यात का नाही मला माहित नाही. आल्या 2 जाहिराती आल्या. सिरियल सुरू असते. सगळ्या आमच्या आया बहिणी सिरियल मध्ये बघतात, सासू सून जाऊन मुलगा, मग तो मुलगा येतो, मग सून सासूला काय बोलणार हे जस्ट आता वाटच बघतात, आता काय बोलते सून सासूला. तेवढ्यात एकनाथ शिंदे येणार आणि सांगणार की आमच्या सरकारने ह्या योजना केलेल्या आहेत म्हणून. एवढा प्रचंड खर्च आहे. आता मध्येच एकनाथ शिंदे आले तर लोकांचं मत एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं होईल का वाईट होईल. आता ज्यावेळी पीकला आली आहे तुमची सिरियल त्यामुळे माझी त्यांना सूचना आहे की सिरियल सुरू व्हायच्या आधी जाहिराती द्या, नाही ते एंडला जाहिराती द्या. मध्ये जाऊन अजून पॉप्युलॅरिटी कमी करून घेऊ नका. आणि